शुभ समयी आपण असंख्य लोक येथे श्री सुनील आणि सुगंधा खरात यांनी आपल्याला आमंत्रित केलं आहे। आपल्यापैकी अनेकांना अजूनही प्रश्न आहे की आपण येथे नेमकं आलं कशाला, आहे का नाही? अनेकांना प्रश्न आहे। आज श्री सुनील आणि सौ सुगंधा खरात आणि त्यांची आई वडील तसेच मुले प्रतीक आणि प्रणव फार आनंदित आहेत की 25 वर्षापूर्वी 2000 साली सुनील आणि सुगंधा यांनी एकमेकांना जी वचने दिली होती की मी सुखदुःखात, आनंदात, आरोग्यात आणि जीवनाच्या कोणत्याही क्षणी एकमेकांशी पती पत्नी म्हणून एकनिष्ठ राहून या जगामध्ये फलद्रूप होणार आणि या जगामध्ये सुरळीत संसार करणार। आज सुनील आणि सुगंधा निस्वार्थ आणि समर्पित जीवनाची त्यांनी विवाह संस्कारामध्ये जी 25 वर्ष घालवली आहे, त्या 25 वर्षाचा पुन्हा एकदा ते अनुभव घेत आहेत। सौ सुगंधा यांनी म्हटलं आहे की गेली 25 वर्ष सुखरूप गेली आहेत। येथे अनेक भाऊ बहिणी आहेत, त्यांनी 25 वर्ष संसार केला आहे का नाही? हात वर करा। कोणी 25 वर्ष एकाच पत्नीशी संसार केला आहे? हात वर करा। कोणी 25 वर्ष तडजोड आहे, संघर्ष आहे, एकमेकांना समजून घ्यावा लागतं, सहनशीलता दाखवावी लागते, प्रेम, दयाळू, ममता दाखवावी लागते आणि आलेल्या संकटाला सामोरं जावं लागतं। प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक धर्मामध्ये विवाह हा फक्त सामाजिक सोहळा नाही, तर तो एक धार्मिक सोहळा आहे आणि तो संस्कार आहे। आणि या संस्कारामध्ये देव, त्यांचे सेवक, संत मंडळी उपस्थित असतात। आपण म्हणतो विवाह बंधन हे कुठे बांधलं जातं? कुठे? स्वर्गात बांधलं जातं। आणि म्हणून आज जे त्यांनी 25 वर्ष प्रेम केलं आहे ते पुन्हा आम्हा समवेत ते व्यक्त करत आहे। आपण म्हणू शकत नाही की मी प्रेम करतो आहे। हे प्रेम कोणत्या तरी देणगीमधून, कोणत्या तरी प्रतीकामधून ते व्यक्त झालं पाहिजे। आज आपण बघतो की विवाह संस्कार आणि संस्था ही मोडकळीस आलेली आहे। कुणालाही एकमेकांशी बांधिलकी नको आहे, परंतु आज आम्हा समोर सुनील आणि सुगंधा यांनी आम्हाला दाखवलं आहे की जीवनामध्ये 25 वर्ष संघर्ष करूनही त्यांचं प्रेम वाढत गेलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा लग्नाची कॅसेट काढलेली आहे। आम्हा सर्वांना 2 वर्षानंतर लग्नाची कॅसेट पाहायला नको वाटते, बरोबर आहे का नाही? परंतु आज आणि म्हणून
त्यांनी जे आव्हान स्वीकारलं होतं ते देवासमोर स्वीकारलं होतं. देवासमोर त्यांनी वचनं दिली होती की आम्ही कोणत्याही जीवनाच्या क्षणामध्ये एकमेकांशी एकनिष्ठ राहू आणि या समाजामध्ये आम्ही देवाचं कार्य करू. आणि म्हणून ते आज जेव्हा आपण साखरपुड्यामध्ये ते एकमेकांना अंगठ्या देत असतात, आदला बदल करत असतात की माझ्या प्रेमाची भेट म्हणून ही अंगठी तुझ्याजवळ ठेव, की जेव्हा ती अंगठी माझ्या प्रेमाची भेट आहे म्हणजे मी तुझ्याबरोबर असणार आहे आणि तू माझ्याबरोबर असणार आहे. आणि कालांतराने आपण विवाह संस्काराला पुढे जातो आणि मंगळसूत्र नवरदेव नवरीला परिधान करतो. आणि तोच क्षण आज आम्हा पुढे हे दोघं जगत आहे. सुनीलचं आयुष्य सर्वांना माहीत आहे. आज ते विवाहाचे 25 वर्ष पूर्ण करत आहेत, परंतु सुनीलने त्याच्या जीवनाची 25 वर्ष सेंट मेरी चर्च येथे दिलेली आहे. आणि म्हणून सुनील आणि त्यांचं कुटुंब जेव्हा सेंट मेरी चर्चच्या परिसरामध्ये होतं, देवाच्या सानिध्यामध्ये होतं आणि देव त्यांच्याबरोबर आत्ताही राहिले आहे आणि ते एकमेकांशी आणि देवाशी एकनिष्ठ राहिले आहे. आणि म्हणून आम्हासमोर ते पुन्हा एकदा वचन दिलेलं आहे त्यांनी सर्व फादरांपुढे की आम्ही पुन्हा एकमेकांशी आमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षणी आम्ही एकनिष्ठ राहू आणि आमचं पुढील जीवन जगू आणि आमच्या मुलांची मुलेसुद्धा पाहू. आणि म्हणूनच आज आपण त्यांचा टाळ्यांनी आपण सत्कार करणार आहोत आणि ते एकमेकांना पुन्हा एकदा अंगठी आदला बदल करून ते देणार आहेत. तर आता ते एकमेकांना अंगठी देणार आहे. ही सुनीलच्या प्रेमाची प्रतीक आहे आणि प्रतीक त्यांचा मुलगा पण आहे. राहण्यासाठी त्यांचा आत्मा प्रदान करो. तुम्हाला परमेश्वराने संयमाचा, दयेचा, नम्रपणाचा, सहनशीलतेचा, एकतेचा, समतेचा आत्मा प्रदान करून तुमचं भावी जीवन परमेश्वर सुखी ठेवो. तुमच्या मुलांची मुले पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभो आणि तुमच्या प्रत्येक क्षणामधून परमेश्वराचा गौरव होऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, सुनील, सुगंधा, प्रतीक आणि प्रणव तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित ठेवो आणि कायम सुखी आणि समाधानी ठेवो. आमेन. धन्यवाद फादर. टाळ्या वाजवा. आता यानंतर ते पुष्पहार घालत आहेत आणि आपल्या विवाहाच्या बंधनावर शिक्कामोर्तब करत आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया, त्यांना शुभेच्छा देऊया. यानंतर केक कापला जाणार आहे. केक कापणे अगोदर प्रथम कोण नाव घेत आहे? चांगलं लक्ष देऊन ऐका सर्वांनी. पर्यंत आवाज गेला पाहिजे, मोठा आवाज गेला. म्हणतात मून आणि सुनील रावांचं नाव घेते खरातांची सून. व्हेरी गुड. अतिशय सुंदर असं त्यांनी नाव घेतलेलं आहे या ठिकाणी. मी सुनील भाऊ यांना विनंती करते की त्यांनी देखील वहिनींचं नाव घ्यावं. म्हणायची सगळ्यांना सवय आहे, पण आज मी सुगंधा म्हणून सांगतो. या सुंदर क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार बनूया. But that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me.
Congratulations and tribulations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. अशा कार्यकुशल कार्यतत्पर आदरणीय सौ दुर्गाताई तांबे या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया, त्यांना धन्यवाद देऊया. हार्दिक आभार मानतो आणि त्या या दाम्पत्याचा सत्कार करत आहे. खरात कुटुंबियाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. श्री व सौ खरात दाम्पत्य यांना देखील मी विनंती करते, आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार त्यांनी करावा. याबद्दल या वाढदिवसासाठी आपण सर्वजण आनंदाने उपस्थित आहोत. मातोश्री मंदाबाई यांनी अनेक वर्ष उत्तम प्रकारची सेवा त्याग हे सगळं काही केलेलं आहे संस्थेमध्ये. आणि आपल्या मुलांना सुनील भाऊ आणि आमच्या बघा सुगंधाताई, जसं का आज नवरी दिसू राहिल्यात, अशा सुगंधाताई यांना खूप उत्तम प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवर, सुनबाईंवर, नातवंडांवर, सर्वांवर केलेले आहेत. आणि त्याचाच फलित म्हणून आज या कार्यक्रमाला एवढी गर्दी, सर्व फादर ब्रदर, सर्व सिस्टर, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुनील भाऊ आणि सुगंधाताई यांना आम्हाला 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला पण आमंत्रित करा असं मी या ठिकाणी सांगते. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. एक चांगलं आरोग्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी त्यांना मिळो असं मी माझे मोठे बंधू, राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संपूर्ण आपल्या संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळे मिळाला हा आनंद नवा. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी परमेश्वराचे, माता मरियाचे आभार मानते. कारण आज देवाच्या आशीर्वादाने आमच्या लग्नाची 25 वर्ष सुखरूपपणे पार पडली, म्हणून देवाला धन्यवाद देतो. आजच्या या लग्नाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पवित्र बलिदान अर्पण करण्यात आला. या